नमस्कार मित्रांनो, माझे नाव प्रमोद आणि तुम्ही बघत आहात मराठी सुपरफास्ट। आणि आपल्या ज्या जिल्हा परिषदच्या ज्या योजना आहेत त्याची मुदत जी संपलेली होती 15 पर्यंत होती 2006-2025, पण आता त्याची मुदत वाढ करण्यात आली आहे। आणि जे कोणी आपले लाभार्थी असतील त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे। तर तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत असतील। तर जे लाभार्थी आहेत ते वंचित राहिले असतील, ज्यांनी ऑनलाईन प्रक्रिया अजून देखील केली नसेल त्यांनी लॅपटॉप आणि मोबाईलवरून सुद्धा करू शकता। आणि त्याची मुदत वाढ आहे ती 30/6/2026 यापर्यंत ठेवलेली आहे। त्याचबरोबर जे कोणी वंचित राहिले असतील त्यांनी लवकरात लवकर अर्ज करून घ्या, कारण की जे योजना आपल्याला असतात ते योजना फुकट जाऊ नये त्यासाठी तुम्ही अर्ज करा। तुम्हाला लवकरात लवकर त्या योजनाचा फायदा मिळेल यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। जे कोणी लाभार्थी राहिले असतील त्यांनी हा नक्की व्हिडिओ बघा आणि अर्ज करून घ्या। तर तुम्हाला कुठे जायचं आहे तर जिल्हा परिषद वेबसाईटवर जायचं आहे। जिल्हा परिषद वेबसाईटवर गेल्यानंतर आता तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवतो, तर चला व्हिडिओ बघूया। आता तुम्ही बघू शकता इथे त्यांनी स्पष्ट जिल्हा परिषद असे नाव टाकल्यानंतर योजना इथे बघू शकता तुम्ही, त्यांचं जे आहे 30/6/2025 हे तिथं म्हटलेलं आहे आणि मुदत वाढ दिलेली आहे। अर्ज करण्याची लास्ट अंतिम तारीख इथे बघू शकता वरती तुम्ही या डब्यामध्ये बघा। ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम दिनांक म्हणजे लास्ट दिनांक। तुम्ही कृषीमध्ये कुठल्याही प्रकारची जर तुम्हाला भरायचं असेल, यंत्र असेल, मतपेट्यांसाठी अनुदान, पॉवर विंडर, त्यासाठी मोटरसह बॅटरी इथं बघू शकता, म्हणजे बऱ्याच अशा योजना आहेत। त्याचबरोबर पशु विभागामध्ये, पशुसंवर्धन विभागामध्ये तुम्ही बघू शकता, पशुमध्ये देखील तुम्ही बघू शकता। इथं बघू शकता तुम्ही काय कुठल्या योजना आहे इथं बघा। जिल्हा परिषद अंतर्गत आधार योजनेचे दुधाळ म्हैस किंवा संस्करित देशी गाय या वाटप करणे, म्हणजे याची तारीख देखील इथं बघू शकता तुम्ही बघा 30/6/2025, म्हणजे याची देखील वाढ करण्यात आली आहे। त्याचबरोबर खाली बघू शकता जिल्हा परिषद अंतर्गत लाभार्थ्यांना 50% अनुदान, 5 शेळ्या व 1 बोकड वाटप अंतर्गत योजना, याची देखील तारीख बघू शकता तुम्ही। इथं तारीख बघू शकता इथं किती आहे बघा, तुम्हाला इथं तारीख बघा 30/6/2025 ही मुदत वाढ करण्यात आहे। त्याचबरोबर समाज कल्याण विभागामध्ये देखील बघू शकता तुम्ही, समाज कल्याण याच्यामध्ये बघा इथं देखील दिव्यांग लाभार्थी घरकुल पुरवणा ते 30/6/2025। त्याचबरोबर वैधानिक शिक्षण ते देखील जिप्प 5% निधीतून राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय प्रावीण्य मिळवणाऱ्या ग्रामीण भागातील दिव्यांग खेळाडूंना अर्थसहाय्य पुरवणे, म्हणजे दिव्यांगांसाठी, अपंगासाठी 5% त्यांनी निधीतून त्यांचं जे काय खेळाडूंसाठी अर्थसहाय्य पुरवण्याकरता त्याची देखील मुदत वाढवणार, म्हणजे प्रत्येक समाज कल्याण विभाग। त्याचबरोबर इथं बघू शकता खाली आता लास्ट महिला बाल कल्याण विभाग, याच्यामध्ये देखील तुम्ही बघू शकता की ग्रामीण भागातील महिलांच्या पिठाची गिरणी अर्थसहाय्य पुरवणे, त्याचबरोबर शिलाई मशीन, त्याचबरोबर 1ली ते 10वी पास संगणक प्रशिक्षण अर्थ पुरवणे, त्याचबरोबर ग्रामीण भागात 12वी लेडीज सायकल, त्याचबरोबर ग्रामीण पिठाची गिरणी, परत ग्रामीण भागातील महिलांना पिठाची गिरणी विशेष, यासाठी तुम्हाला अर्ज करण्याची लास्ट तारीख आहे ती 30 परत दिलेला आहे। इथे बघू शकता 30 पर्यंत दिलेला आहे, म्हणजे तुमचं अत्यंत आणि चांगलं सुवर्ण संधी आहे। तर तुम्ही लवकरात लवकर अर्ज करून घ्या। जय हिंद, जय मराठी। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।